वेलकम टू माय थर्ड ब्लॉग. आणि आम्ही आज आलो आहोत तळ्यावरती, आमच्या पोंदेवडीच्या तळ्यावरती आलो. आता मी तुम्हाला दाखवते तळ कसं दिसतंय पूर्ण. माझा व्हिडिओ काढ. सी काय व्ह्यू आहे, सो मच गुड व्ह्यू. सो आता आम्ही मोर वगैरे बघून आम्ही आलो मंदिरात दर्शनासाठी. आमच्या जवळच आहे मंदिर, म्हणजे असं पोंदेवडीच्या गावाच्या जवळ. पीस वातावरण आहे एकदम. आणि हा क्यूटचा सो आता आम्ही इथे मोर बघायचा ट्राय करणार आहोत. मला वाटतं आम्हाला मोर दिसू शकतो. आता काय वाटतं साई तुला, मोर दिसेल का आपल्याला? चल आपण टेरेसवर जाऊया. यांच्या काय माहिती कोणाचं टेरेस आहे. गॉड, दिसतंय का? एक पडले. आपल्यासारखंच आहे ना साई? ना दिसला, तिकडेच होता पण नाहीये. इकडेच होता पण कुठेतरी. हो काढते ना. कसलं मस्त वातावरण आहे. वाव, फुल गोल्डन स्काय झालंय. मला मोर दिसलाय फायनली. किती सुंदर आहे. किसारा फुल व्हायला पाहिजे. मस्त आहे यार दीदी. जा ना दीदी खाली उतर ना. तिकडे काय पलीकडे उतरू दे का? अरे हा रे, तुरु 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 चाललाय. अरे यार मस्त ना. 3 कोल्हे. आज आपल्याला 3 किती प्राणी दिसले. चला आमच्या सोबत चला. चला बाय बाय. हे अचानक गायब झाले दुसरे 2. हा आपल्या सोबतच येतोय. तो आपल्याबरोबर चाललाय. कोल्हेला करत नाही का? कुत्र्यासारखेच असतात ते. आता आपण चाललो आहोत थापलिंगला. सर्वात मोठी यात्रा भरते इकडे थापलिंगची. आम्ही थापलिंगला आलो आहोत, पण इथे सर्व काम चालू आहे. तर इथे ना खूप गर्दी असते. पाठीमागे सगळी यात्रा वगैरे भरते, पण आता काम चालू आहे. सगळं कसं मला वाटतं पाडलंय इकडे. पाडलंय ना, रिनोव्हेट. हा मग तेच ते रिनोव्हेशन चाललंय आता. आणि सगळं परत मस्त नवीन करते. पण हे काहीच नाही यार, सगळंच घालवलंय त्यांनी. एवढं सगळं कोण घालवतं? अरे भाई दाखवते तुम्हाला. सर्व फोडलंय त्यांनी. आणि इथे एवढं फक्त देवाचं ठेवलंय. बघू ना. आता बघूया आपण ती चप्पल काढूया. हे लवकर झालं पाहिजे, बिकॉज परत जानेवारी फेब्रुवारी मध्ये यात्रा असतात आपल्या. थापलिंगची आपली सगळ्यात मोठी यात्रा असते. जय मल्हार. भैरवनाथाचे चांग भले. हे पण ओपन आहे.
सगळ्यात मोठी यात्रा. पहिली यात्रा ही असते. कळस काढून ठेवलाय त्याने. सोन्याचं कळस आहे, असं नाही ठेवणार ना? कुछ भी नहीं है इसमें. असं ना थोडस हॉन्टेड वाटतंय ना, जरी ते आपण रात्री ते असं उगाच ठेवला असेल. ही एकदम अशी हॉन्टेड प्लेस वाटतीये. अगं देवाच्या ठिकाणी आलोय, पण असं एकदम रात्री 12ला आल्यावर काय होणार, कोणच नसेल. ऍक्च्युली ना आम्ही हे असं गाडीने आलो, आमच्या म्हणजे गावापासून जवळ आहे ना ते. आणि जेव्हा आम्ही लॉंग कट घेऊन येऊ ना, तेव्हा तुम्हाला आम्ही रस्ता दाखवतो कसा आहे. इथं फुल खालचं गाव दिसतं, आम्ही तुम्हाला दाखवतो. बापरे, वाघ येईल इथं. नाही आता वाघ, चल असं येऊ पण शकतो. इथून खाली असं वरती चालत यायचं. हो, आणि बघा फुल गाव दिसतंय आपल्याला इथे. यार माझ्या फोन मध्ये नाही, मस्त दिसतंय ना चेन्नई एक्सप्रेस ची वाईब येते. चेन्नई एक्सप्रेस. आता मावशी आपल्याला सांगेन हे कसलं कसलं काय काय. आपण ना मासवाडी करणार आहोत आज, तर आपण बघूया काय काय आपण साहित्य घेतलं. तर मावशी आपल्याला सांगेल काय काय घेतलं. सांग, हे काय आहे? ती आहे खोबरं, शेंगदाण्याचा कूट, लसणाची पेस्ट, भाजलेला कांदा, हा कांदा आहे, त्याच्यावरती आपण मिरची हळद पावडर, हळद, संडे मसाला, धना पावडर, काही धना पावडर हे टाकतो. सगळं टाकून मिक्स करायचं आणि मीठ टाकायचं. येस, मीठ टाकून काय आपण मिक्स करूया. मिक्स करून घ्यायचं आणि आपण हे स्टॉप करायचं बेसन मध्ये. खाऊन बघ ना. भाजून घेतलंय. आपण तयारी करूया रस्त्याची. रस्सा नाही, बेसन बनवायचं. बेसन बनवते. अच्छा ठीक आहे, बेसनची. तेल टाकलंय, जिरं, तर परत जिरं टाकते. जिरी, हिंग, नेक्स्ट इज हिंग, मिरची, ही सगळी मिरचीची पेस्ट आहे. आलं लसूण मिरचीची पेस्ट. हळद. पाणी टाकून घेऊया आपण. तर आपण आता बेसन याच्यात टाकूया. किती जण लागतात करायला. आपण असं पाणी लावून घेऊया. आता आपण अशा वडी करणार आहोत. वडी. येस, आता आपण इथे गोळा टाकूया बेसनचा आहे. असं का वाजतंय मावशी, तुझ्या समोर कुसली लागली. तर आपण याच्यात ते सारण बघूया, भरूया. इथे साईड बाय साईड माझी मम्मी पण करते, शिकतीये मम्मी माझी. आणि माझी मावशी प्रो याच्यात. बोलू शकतेस तू. ट्रस्ट द प्रोसेस. येस येस. असं थापून घ्यायचं याला. अँड असं अलगद काढायचं. आता हे मस्त झाली ना, ही मस्त झाली. आणि असं असं अलगद घ्यायचं हाताने आणि असं इथे धरून ठेवायचं असतं. येस, हळूच टाक.
असं हळूच टाकायचं बिना तुटता. मस्त झाली ग. ही वाली मस्त झाली आहे. व्हिडिओ काढले, पुरत नाही ना. व्हिडिओ काढत होती म्हणून मावशीने लय मस्त नाही. आणि इकडे पण एक साइड बाय साइड नाही घेते ग. साइड बाय साइड बघ. हा साइड बाय साइड तांदूळ भिजतोय आणि असंच सगळं प्रोसेस करत राहायचे नाही पण असं मस्त मस्त मासवडी बनवायची. सो आता मी हा ब्लॉग एंड करते बिकॉज आता खूप रात्र झाली आणि आमचं सगळ्यांचं जेवण वगैरे करून झालंय. मासवडी सर्वांनी खाल्ली. आज खूप जास्त काम वगैरे केलं आम्ही. तर आता आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.